नमस्कार, मी सुषमा. 30 मिनिट स्पेशल मध्ये आपलं स्वागत. दिवाळी तोंडावर आली आहे आणि लोकांना वेध लागले ते शॉपिंगचे. सध्या ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड आहे. ऑनलाईन शॉपिंगमुळे घर बसल्या हवा तो ब्रँड, हवी ती वस्तू आणि तीही पाहिजे त्या किमतीत मिळते. त्यामुळे लोकांचा ऑनलाईन शॉपिंगकडे कल वाढत चाललाय. पण ही ऑनलाईन शॉपिंग काही जणांना चांगलीच महागात पडली आहे. ती वेळ तुमच्यावरती येऊ नये म्हणून तुम्हाला सावध राहावं लागणार आहे, नाहीतर ऐन दिवाळीमध्ये तुमचं दिवाळ निघाल्याशिवाय राहणार नाही. अलाउद्दीनच्या जादुई दिव्याची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्या जादुई दिव्यातील जिनी तुम्हाला पाहिजे ते मिळवून देते. ऑनलाईन शॉपिंगचंही काहीसं तसंच आहे. पिन पासून प्लेन पर्यंत सगळ्याच गोष्टी तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग वरती खरेदी करता येतात. पण ऑनलाईन शॉपिंगचा हा जादुई दिवा चुकीच्या माणसाच्या हाती लागला तर मात्र मोठा अनर्थ होऊ शकतो. दिवाळीसाठी सुरू आहे घर बसल्या शॉपिंग. मात्र ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांनो सावधान. तुमच्या शॉपिंगवर हॅकर्सची वक्रदृष्टी. थोडासा हलगर्जीपणा करू शकतो कंगाल. कार्ड स्वाईप करतानाही घ्या खबरदारी. तुमच्या कार्डवर हायटेक लुटारूंचा डोळा. ऐन दिवाळीत निघेल दिवाळ. कपड्यांपासून शूज पर्यंत आणि मोबाईल फोन पासून आलिशान कार पर्यंत सगळ्याच गोष्टींची खरेदी करण्यासाठी आजची हायटेक पिढी ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय निवडताना दिसते. सहज, सोप्या आणि स्वस्त शॉपिंगसाठी ऑनलाईन शॉपिंग सारखा पर्याय नाही. मात्र ही आधुनिक शॉपिंग करताना तुमचा थोडासा हलगर्जीपणा तुम्हाला कंगाल करू शकतो. ऑनलाईन शॉपिंगचा वाढतोय ट्रेंड. हॅकर्सच्या निशाण्यावर ऑनलाईन शॉपर्स. दिवाळीच्या दिवसात सुरू आहे हायटेक लूट. दिवाळी तोंडावर आली आहे. मार्केटमध्ये पाय ठेवायला जागा नाहीये. शॉपिंग मॉलमध्ये ग्राहकांची एकच झुंबड उडाली आहे. कुणी कपडे खरेदी करतंय तर कुणी टीव्ही आणि फ्रीज सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. मात्र काही जणांना शॉपिंगसाठी बाजारात जायला सवड मिळत नाही, तर काही जणांना गर्दीचं वावडं आहे. मात्र अशी मंडळी शॉपिंग पासून वंचित राहिलेली नाही, कारण ऑनलाईन शॉपिंगच्या रूपानं त्यांच्या हाती अल्लाउद्दीनचा जादुई दिवा लागलाय. एका क्लिकवर त्यांना हवी ती वस्तू विकत घेता येते. एवढंच नव्हे तर कॉम्प्युटर स्क्रीनवर त्यांना हवा तो ब्रँड निवडता येतो. या सगळ्या फायद्यामुळे ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चाललाय. मात्र योग्य ती खबरदारी न घेतल्यास सहज आणि सोपी वाटणारी ऑनलाईन शॉपिंग तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते. ऑनलाईन शॉपिंगला हॅकिंगचं ग्रहण. ऑनलाईन पेमेंट करताना खबरदारी बाळगा. ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली लूट करणाऱ्या अनेक बनावट वेबसाईट्सनी जगभर आपलं जाळं विणलंय आणि त्या जाळ्यात तुम्ही कधीही अडकू शकता. तेव्हा ऑनलाईन शॉपिंग करताना शक्यतो नामांकित आणि खात्रीलायक वेबसाईट्सचा वापर करा. ज्या वेबसाईट्सवरून शॉपिंग करताय त्या वेबसाईटवर व्हेरी साइन ट्रस्टेड हे चिन्ह असल्याची खात्री करा. तसंच सायबर कॅफेमधून ऑनलाईन शॉपिंग करणं टाळा. पेमेंट करताना क्रेडिट कार्डचा वापर करा. कॅश ऑन डिलिव्हरीला प्राधान्य द्या. ऑनलाईन शॉपिंगचं पेमेंट करताना शक्यतो क्रेडिट कार्डचा वापर करावा असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतोय. त्याचप्रमाणे कार्डचा पिन नंबर आणि पासवर्ड लीक होणार नाही याची कटाक्षानं काळजी घ्यावी. वेबसाईटला आवश्यक तेवढीच माहिती पुरवा, अन्यथा तुमच्या गोपनीय माहितीचा वापर करून तुमची लूट केली जाऊ शकते. तुम्ही कुठल्याही सायबर कॅफे मधून ही शॉपिंग केली नाही पाहिजे. ऑनलाईन शॉपिंग करताना इन्स्टेड ऑफ मेकिंग यूज, म्हणजे तुम्ही जर
डेबिट कार्ड जर तुमच्याकडे असेल तर डेबिट कार्डच्या ऐवजी तुम्ही क्रेडिट कार्ड जर वापरलं तर त्याचा असा उपयोग होऊ शकेल की जर तुमची फसवणूक झाली हे जर तुम्हाला नंतर कळलं ॲटलिस्ट यू कॅन से तुम्ही तुमच्या बँकांना सांगू शकता की हे ट्रान्झॅक्शन फ्रॉडलंट ट्रान्झॅक्शन आहे. तर तुम्ही तुमचं विमानाचं तिकीट काढताय, तुम्ही तर कुठली वस्तूंची खरेदी करतायत तर त्या कंपनीची वेबसाईट जेव्हा तुम्ही रिफर करता तर ती वेबसाईट ऑथेंटिक आहे की नाही हे पहिलं आपण बघायला पाहिजे. वेबसाईटवरून वस्तू खरेदी केल्यानंतर ई बिल नीट तपासून पहा. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महागड्या वस्तूंवर मोठ्या ऑफरचं आमिष ई कॉमर्समध्ये कार्यरत असणाऱ्या वेबसाईटकडून दिलं जातं. मात्र त्या आमिषावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. ऑनलाईन शॉपिंग करताना या सगळ्या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा ऐन दिवाळीत तुमचं दिवाळं निघू शकतं. आशिष सिंग, TV9 मुंबई. आणि याच गंभीर प्रकारावरती आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट महेश माळी आपल्यासोबत आहे, सायबर तज्ज्ञ आहेत ते. प्रशांत माळीजी, स्वागत आहे आपलं TV9 मध्ये. प्रशांतजी, खरं तर ऑनलाईन ही जी शॉपिंग आहे ती खूप सोपी मानली जाते. एका क्लिकवरती जी हवी ती वस्तू आपल्याला घर बसल्या मिळत असते. पण ऑनलाईन शॉपिंगचे देखील अनेक धोके आपल्याला पाहायला मिळतात, फ्रॉड्स बघायला मिळतात. आणि हे फ्रॉड्स नेमके असतात कसे हे सगळ्यात आधी तुम्ही आम्हाला सांगा. बघा, ऑनलाईन जेव्हा आपण इंटरनेट वापरतो पहिला तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की इंटरनेट जो हा प्लॅटफॉर्म आहे तो हा पब्लिक प्लॅटफॉर्म आहे आणि तिकडे आपण काहीतरी आपले प्रायव्हेट कामं करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रायव्हेट गोष्टी आपण विकत घेतो किंवा प्रायव्हेट आपले जे काही नंबर्स, क्रेडिट कार्ड नंबर्स, बँकिंग नंबर्स हे आपण शेअर करतो त्या साईट्सवरती. म्हणजे जिकडे आपण पब्लिक प्लॅटफॉर्मवरती प्रायव्हेट गोष्टी जिकडे आपण शेअर करतो तिकडे धोका हा आलाच. त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे फ्रॉड्सला बळी जाऊ शकता. तुम्हाला जी वेबसाईटवरती तुम्ही शॉपिंग करता तीच साईट खोटी असू शकते. तुम्ही जिकडे कार्ड नंबर्स देतात त्यांची वेबसाईट हॅक होऊ शकते. मग तुम्ही जिकडे आपले कार्ड्स वापरता आणि काही वस्तू विकत घेता त्या वस्तू तुम्हाला मिळत नाही पण पैसे तुमच्याकडनं डेबिट केले जातात. किंवा तुमचं अर्धवट ट्रान्झॅक्शन अडकलंय आणि तुमच्याकडनं पैसे गेलेत पण तुम्हाला त्या वस्तू परत मिळत नाही. अशा विविध प्रकारचे फ्रॉड ह्या वेळेला ह्या दिवाळीच्या सणामध्ये, कारण भरपूर ऑनलाईन शॉपिंगला ही ऑर्डर मिळू लागल्यात म्हणून होऊ शकतात. बिलकुल 10 कोटी लोक भारतामध्ये ऑनलाईन शॉपिंगचा वापर करतात असं सांगितलं जाते, माहिती समोर येते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक या गोष्टी रेफर करतायत. पण कसं ओळखायचं आपण, कारण अनेक आमिष सुद्धा दिली जातात. बरोबर. तुम्ही जेव्हा वेबसाईटवरती कुठे, आता सगळ्याच वेबसाईट सिक्युअर झालेल्या आहेत, तेव्हा तुम्ही जेव्हा वेबसाईटवरती जेव्हा ट्रान्झॅक्शन करायला जाता तेव्हा HTTPS म्हणजे http://www. वेबसाईटचं नाव असं तिकडे घोषित केलं जातं स्क्रीनवरती. HTTPS असायला पाहिजे म्हणजे ती सिक्युअर होऊन जातं. म्हणजे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर सिक्युअर प्रोटोकॉलवरती ती चालणारी वेबसाईट असते. तर ती आपण नेहमी चेक करायचं. नंतर आपण त्या वेबसाईटवरती चेक केल्यानंतर ती जी वेबसाईट आपल्याला पेमेंट गेटवेकडे घेऊन जातं तेव्हा पण आपण वरती त्याच्या ज्या साईटवरती येतं तेव्हा तिथे HTTPS दिसतंय का, खालच्या साईडला तो लॉक नावाचा एक चित्र दिसतं, ते लॉकचं चित्र दिसतंय का हे आपण पडताळून पाहणं खूप गरजेचं असतं. आणि आपण जे टाईप केल्यावरती आपला लॉग इन आणि पासवर्ड जर आपल्या बरोबर माहिती आहे तरी तो परत विचारतोय का लॉग इन आणि पासवर्ड. काही वेळेला काय होतं, ह्या ज्या भामट्या वेबसाईट्स असतात हे आपल्याकडनं लॉग इन आणि पासवर्ड आपल्याकडनं घेतात आणि हे लॉग इन पासवर्ड आपल्याकडे ठेवतात आणि आपल्याला सांगतात पासवर्ड चुकलाय. मग परत एकदा लॉग इन पासवर्ड टाईप करायला सांगतात. तो तर खऱ्या वेबसाईटला निघून जातो. पण जो आधीचा वेबसाईट असते ती खोटी भामटी वेबसाईट असते, त्याच्यामध्ये आपला लॉग इन आणि पासवर्ड लोकांना माहीत पडलाय हे जसं तुम्हाला कळतं तसं तुम्ही बँकेत किंवा तुमच्या क्रेडिट कार्डची जी कंपनी असते त्याला फोन करून सांगणं गरजेचं आहे की माझ्याकडे असा फ्रॉड झाला आहे तर माझं अकाउंट फ्रीज करून टाकण्यात यावे. आणि तुम्ही आता जे सांगत होता की पेमेंट गेटवे बद्दल, तर नेमकं ते कसं असतं? पेमेंट गेटवे म्हणजे काय, प्रत्येक जी वेबसाईट असते ती स्वतः आपल्याकडे पैसे घेत नसते. तर पेमेंट गेटवे म्हणजे ही एक सुविधा देणारी वेबसाईट आहे जी ज्याच्याकडनं ते आपल्याकडनं पेमेंट घेते. ह्यांचा बँकेशी टायअप असतो. हे काय करतात, हे जे आपले मर्चंट असतात ज्या वेबसाईटवरनं आपण वस्तू घेतो आणि बँकेच्या मधले बिचवले असतात, हे काय करतात, आपण जेव्हा ऑनलाईन कुठलीही शॉपिंग करतो, आपण शॉपिंग केल्यानंतर ती जी अमाऊंट असते ती भरण्यासाठी आपल्याला ही साईट पेमेंट गेटवेच्या साईटवर घेऊन जातं. मग पेमेंट गेटवे काय करतं, आपल्या ह्याच्यातनं जे पैसे असतात ते बँकेकडनं वसूल करतं आणि मग ते बँकेकडनं वसूल झाल्यावरती ह्या जी वेबसाईट असते त्याला ते देऊन टाकतं. तर जे पेमेंट गेटवे जो असतो हा मधला
आपला ट्रान्झॅक्शन मधला सर्वात भाग आणि महत्त्वाचा भाग असतो. तर पेपाल वगैरे सारखे इंटरनॅशनल कंपन्या आहेत व आपल्या भारतीय पेमेंट गेटवे सुद्धा आहेत. तर ह्या पेमेंट गेटवेमध्ये पण कधी कधी आपलं ट्रान्झॅक्शन अर्धवट राहून जातं. म्हणजे पेमेंट गेटवेकडे आपले पैसे गेलेत पण ते पैसे वेबसाईटला पोचवत नाही. त्याच्यामुळे काय होतं, मग आपल्याला जे आपली वस्तू आहे, चीज वस्तू आपण जी काही विकत घेतो ती आपल्याला कधीच परत मिळत नाही, कारण ते सांगतात आम्हाला पैसे आले नाही पेमेंट गेटवेकडनं. तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ते तुम्हाला लक्ष देऊन शॉपिंग करणं खूप गरजेचं आहे. बिलकुल. तुम्ही स्वतः सायबर तज्ज्ञ आहात प्रशांतजी. अशा केसेस अनेक तुम्ही हँडल केल्या असतील. असे काही फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत जे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा, जेणेकरून भविष्यामध्ये ते खबरदारी घेतील? बघा, खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड होतात. पहिले तर तुम्ही कटाक्षाने बाहेरच्या ज्या वेबसाईट्स आहेत, म्हणजे भारताबाहेरच्या वेबसाईट्स आहेत, त्याच्यावरती ट्रेडिंग करणं जितकं टाळता येईल तेवढे टाळा. कारण आपले पैसे तर ते घेऊन टाकतात पण नंतर मग आपल्याला प्रोडक्ट्स मिळत नाही, असे खूप कंप्लेंट्स आले आहेत. कारण का मिळत नाही, कधी कधी ते प्रोडक्ट्स पाठवतातही पण ते असे प्रोडक्ट्स तुम्ही मागवलेले असतात जे आपल्या बाकीच्या लॉज मध्ये तफावत असते, म्हणजे बाकीच्या लॉ मध्ये ते मान्य नसतं. मग ते असे जे प्रोडक्ट्स असतात ते कस्टम्स तुमचं कॉन्फिस्केट करून टाकतं किंवा मग ते कुठेतरी एअरपोर्टवर पडलेले राहून जातात, तुम्हाला त्या मिळत नाही. दुसऱ्या ह्या ज्या बाहेरच्या साईट्स असतात ह्यांची विश्वासार्हता आपल्याकडे भारतामध्ये नसते. तुम्हाला जर तुम्ही सिंपल उदाहरण घ्या की तुम्ही एक 5,000ची गोष्ट मागवली, ती आज तुम्हाला बाहेरच्या कुठल्या तरी बाहेरगावच्या साईटवरनं मागवली, ती 5,000ची वस्तू जर तुम्हाला आली नाही तर तुम्ही त्याच्यावर केस करण्याची किंवा एखाद्या वकिलाला अपॉइंट करून त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट किंवा केस करण्याचे हे तुम्ही ह्या नादी लागणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे ते जर हे सगळं करण्यासाठी 5,000पेक्षा जास्त आपले पैसे खर्च होतील. म्हणून अशा वेबसाईट्सवर आपण का खरेदी करायची जे वेबसाईट आपल्या भारतात नाही, ज्यांचा पत्ता आपल्याला भारतात दिसत नाही, जिथे आपण काही जाऊन विचारू शकत नाही, ज्यांचे कॉल सेंटर भारतात नाही किंवा ज्यांचा काही फॉलोअप ईमेल नाही, इकडे जर तुम्ही शॉपिंग केलं तर ते खूप डेंजरस होऊ शकतं. ते आपल्याला व्यवस्थित सर्व्हिसही देणार नाही किंवा आपले लॉ किंवा आपले पोलीस त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवू शकणार नाही की आपल्याला त्याच्यामुळे जस्टिस मिळू शकेल. म्हणून म्हणजे शॉपिंग करताना डोळे झाकपणे या ठिकाणी कृती कुठची करायची नाही, अगदी कीन ऑब्झर्वेशन करून ॲड्रेसेस काय आहेत हे सगळं पाहून व्यवस्थित तुम्हाला क्लिक करायचंय. प्रशांतजी, एकूणच या हॅकर्सची मोडस ऑपरेंडी कशी असते? बघा, ह्यांचं एक भलं मोठं नेटवर्क चालू असतं. ह्या नेटवर्कमध्ये काही हॅकर्स मंडळी असते ती फक्त क्रेडिट कार्डचे नंबर, तुमचे CVV नंबर किंवा लॉग इन पासवर्ड हे एक्स्ट्रॅक्ट करतात, हे चोरी करतात वेगवेगळ्या माध्यमातून. आणि मग दुसरी हॅकर्सची जी मंडळी असते ती काय करते, हे सगळे नंबर्स जे आहेत क्रेडिट कार्ड नंबर्स आणि तुमचं क्रेडिट किती आहे हे बंडलमध्ये विकत घेतात. म्हणजे बार्टर सिस्टम चालते ती. म्हणजे मी समजा एक हॅकर आहे आणि माझी गँग आहे, तर मी काय करतो, एक 200-400 लोकांचे क्रेडिट कार्डचे नंबर आणि CVV नंबर आणि डिटेल्स हे चोरी करतो. आणि त्याची जर पूर्ण क्रेडिटची व्हॅल्यू झाली 5 कोटी तर ते मी मार्केटमध्ये 3 कोटीला ऑफर करतो. मग ही जी दुसरी मंडळी असते दुसऱ्या लेवल, ते काय करतात, 3 कोटीला हे माझ्याकडनं क्रेडिट आणि नंबर्स घेतात आणि ते त्याच्यावर शॉपिंग करायला लागतात. म्हणजे दुसरा नंबर असतो ती लोक ॲक्च्युली शॉपिंग करतात. मग ते शॉपिंग करून त्यांचा आयडिया काय असते की 5 कोटीपर्यंत त्यांचं शॉपिंग केलं तर त्यांना 2 कोटीचा फायदा होतो. म्हणजे 5 कोटीचं क्रेडिट मी 3 कोटीला विकलं किंवा 2 कोटीला विकलं तर त्यांना तितका जास्त फायदा. तर जास्तीत जास्त वेळ ते जर शॉपिंग करतील, पटापट शॉपिंग करतील, कारण आपण कार्ड ब्लॉक पण करतो, तर ते कार्ड ब्लॉक व्हायच्या आधी जर त्यांनी शॉपिंग केलं तर त्यांना जास्तीत जास्त फायदा असतो. म्हणून ह्यांनी काय केलं असतं, प्रत्येक सिटीमध्ये म्हणजे भारताच्या प्रत्येक सिटीमध्ये माणसं त्यांनी पेरलीत जी इंटरनेटवर बसून शॉपिंग करत राहतात आणि वस्तू मागवत राहतात. म्हणजे काय होतं की आपल्याकडनं गेलेले पैसे हे कुठल्या ना कुठल्या तरी वस्तू माध्यमातून कन्वर्ट होऊन जातात. तर हे अशा प्रकारे पण हे फ्रॉड करतात. दुसऱ्या नंबरचा फ्रॉड, जर तुमचं कधीही सिम कार्ड बंद झाले किंवा तुमचा मोबाईल फोन ब्लॉक झाला तर तुम्ही शॉर्टकटमध्ये सांगायचं म्हणजे लगेचच तुमच्या बँकला फोन करून तुमचं अकाउंट फ्रीज करून टाकलं पाहिजे. कारण नाहीतर हे काय करतात, त्यांची मोडस ऑपरेंडी काय की हे लगेच तुमच्या मोबाईल फोनच्या गॅलरीमध्ये जातात, एक खोटं पत्र सादर करतात आणि तुमचंच कार्ड डुप्लिकेट इश्यू करून घेतात आपल्या नावावरती आणि मग क्रेडिट कार्डच्या द्वारा फ्रॉड करतात. कारण मग काय होतं की तुमचा ॲक्च्युअल नंबर आहे तो त्यांच्याकडे असतो आणि तुम्हाला येणारे SMS की बाबा तुमच्याकडे एवढे डेबिट झाले, एवढं क्रेडिट झालं, हा त्यांना जातो सगळा. आणि OTP म्हणून पण खूप साऱ्या बँकेमध्ये असतं, त्याला आपण 1 टाइम पासवर्ड असं म्हणतो, त्याला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन पण असं म्हणतात. तर हा पासवर्ड सुद्धा यांच्या मोबाईलवर मिळतो. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला काही ह्याच्याबद्दल डिटेल्स कळत नाही आणि तुमच्यावरती आरामात फ्रॉड क्रिएट होतो.
बिलकुल, नकळतपणे मोठी रक्कम सुद्धा तुम्हाला इथे फसवलं जाऊ शकतं. ऑनलाईन शॉपिंग करत असताना फसवणूक होऊ नये यासाठी नेमकी कोणकोणती खबरदारी घ्यायला हवी या संदर्भात आपण मार्गदर्शन जाणून घेणार आहोत प्रशांत माळी यांच्याकडून. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सध्या दिवाळीचा सीझन आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती शॉपिंग केली जाते. कोट्यवधी रुपयाच्या घरामध्ये कधी कधी शॉपिंग सुद्धा होते. मात्र ते करत असताना ऑनलाईन शॉपिंगचा जो पर्याय असतो तो निवडल्यानंतर त्या ठिकाणी हॅकिंगचं ग्रहण सुद्धा लागलेलं आहे. मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. मात्र या सगळ्या गोष्टी टाळून या शॉपिंगचा आनंद घ्यायचा असेल तर कुठल्या कुठल्या गोष्टींवरती आपण प्रकाश टाकायला हवा, काय काय खबरदारी घ्यायला हवी हे आपण जाणून घेणार आहोत. प्रशांतजी, एखाद्या ग्राहकाला ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करायचे मात्र या सगळ्या प्रकारातून वाचून त्याचा आनंद सुद्धा लुटायचा आहे, नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी? आता नंबर 1 ची खबरदारी म्हणजे तुमच्याकडे आजकाल सगळ्यांचा, स्पेसिफिकली हे जी यंग मंडळी असते त्यांचा मोबाईल माध्यमातून खरेदी करण्याचा कल वाढलेला आहे. म्हणजे हे मोबाईल पेमेंट गेटवे वापरून पैसे भरण्याच्या फिराकमध्ये असतात. तर जर मोबाईल पेमेंट गेटवे अजूनपर्यंत भारतामध्ये त्यांची जी सिक्युरिटी आहे, त्याची जी विश्वासार्हता आहे ती अजून प्रूव्ह नाही झालेली आहे. त्याच्यामुळे मोबाईल मधनं ट्रान्झॅक्शन करणं सध्या टाळलं पाहिजे. आज आपल्याकडे जे स्थापित इंटरनेट माध्यम आहे त्याच्यामध्येच इतके फ्रॉड्स आले जातात की अजून आपण मोबाईल इथे सक्षम नाही झाले आहोत. मोबाईल पेमेंट गेटवे हे जे लॉन्च झालं आहे तर आपण मोबाईलमधनं जे काही आपण विकत घेणं किंवा सेल करणं जे काय असेल ते सध्या टाळलं पाहिजे. नंबर 2, तुमचे जे काही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड जेव्हा तुम्ही कुठेही वापरताय तेव्हा तुम्ही कुठच्या वेबसाईटवर वापरताय आणि ते का वापरताय हे तुमचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिसरं, कुठच्याही लिंकवर क्लिक करून जर तुम्ही काही गोष्टी विकत घ्यायला गेलात तर तसे करू नका तुम्ही, कारण ती लिंक वरनं जे तुम्हाला घेऊन जातं दुसऱ्या साईटवरती ते खूप वेळा फ्रॉडच असतात. त्याच्यामुळे नेहमी काय करा, जर तुम्हाला ती साईट आवडली तर तुम्ही तो इंटरनेट एक्सप्लोरर किंवा तुमचा जो काही ब्राउझर आहे तो बंद करायचा आणि ती वेबसाईटचा ॲड्रेस परत टाईप करायचा, आपल्या ह्याच्यामध्ये नव्याने टाईप करायचा आणि मग त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काहीतरी विकत घेण्याचा प्रयत्न करायचा. चौथी गोष्ट, जशी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बाहेरच्या ज्या वेबसाईट्स असतात त्यांची विश्वासार्हता नसल्या कारणाने तिथे त्याच्यावर खरेदी करणं कम्प्लीटपणे टाळायचं. चौथी गोष्ट, जर तुमच्याकडे तुमच्या लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवरती अँटीव्हायरस किंवा फायरवॉल किंवा नवीन जे काही IDS किंवा सिक्युरिटी जे काही वस्तू तुम्ही लावता तुमच्या ह्याच्यामध्ये ते जर नसेल तर तसल्या मशीनवरनं तर शक्यतो तुम्ही शॉपिंग करूच नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सायबर कॅफेमध्ये बसून कधीच शॉपिंग करण्याचा प्रयत्न करू नका, कारण सायबर कॅफेमध्ये तुम्ही जे जे काही करता ते 6 महिन्यासाठी साठवलं जातं. मग त्याच्यामध्ये तुमचे बाय डिफॉल्ट तुमचे क्रेडिट कार्डचे नंबर पण येऊ शकतात, तुमचं CVV नंबर पण येऊ शकतं किंवा तुम्ही काय टाईप करता, काय चॅट करता हे सगळं येऊ शकतं. तसं मुंबई पोलिसांचा रूलच आहे त्यांनी ते साठवणं. त्यामुळे तुम्ही कुठे शॉप करता, कोणाच्या मशीनवरनं शॉप करता, मित्राच्याही मशीनवरनं शॉप करायला टाळायला पाहिजे. किंवा कधी कधी लोक ऑफिसमध्ये जाऊन तिथे शॉप करण्याचा प्रयत्न, त्यांचा कल असतो कारण 8 तास ते ऑफिसमध्ये असतं, तर तिथनंही शॉप करण्याचं टाळायला पाहिजे. किंवा कारण तुम्हाला जर नुकसान झालं आणि मग जेव्हा पोलीस इन्व्हेस्टिगेशनसाठी येतात तेव्हा ते तुमच्या ऑफिसच्या दारी येतात आणि मग त्यांना तुमच्याकडे भरपूर सारे लॉग्स किंवा क्लू मिळत नसतो. त्याच्यामुळे तुम्ही ऑफिस जर शॉपिंग करायचं आहे तर तुम्ही तुमच्या घरच्या IP ॲड्रेसवरनं जिथे व्यवस्थित अँटीव्हायरस, फायरवॉल, IDS वगैरे जे काय वस्तू अँटी स्पायवेअर लावला आहे तिथनं शॉपिंग करणं कधीही चांगलं आणि सुरक्षित. बिलकुल. प्रशांतजी, हे सगळं शॉपिंग करत असताना काही घटना अशा सुद्धा घडलेल्या असतात की पेमेंट अर्धवट झालेलं असतं, त्यावेळेस काय करायला हवं? ओके, पेमेंट जेव्हा तुमचं अर्धवट झालेलं असतं तेव्हा तुमच्या मर्चंट म्हणजे जिकडनं तुम्ही वस्तू खरेदी करताय त्याला पैसे मिळालेले नसतात. मग ते जे पैसे असतात ते पेमेंट गेटवेकडेच राहिलेले असतात किंवा तुमच्या बँकेतनं डेबिट झालेले असतात किंवा ते पेमेंट गेटवेलाही मिळालेले नसतात. मग फक्त बँक डेबिट दाखवत आहे पण तुमच्या पेमेंट गेटवेला मिळालं नाही, तुमच्या मर्चंटला मिळालं नाही. मग आपण ह्या टायमाला काय करायचं, त्यांना मेल करायचा, तो ट्रान्झॅक्शन ID वगैरे जनरेट झाला असेल त्या IDचा रेफरन्स देऊन मेल करायचा. मग त्यांचा मेल घेऊन आपण तोच मेल तुमच्या बँकेला करायचा आणि जर तुम्हाला पेमेंट गेटवे माहीत असेल तर त्यालाही एक कॉपी पाठवायची. मग त्यांना 3 ते 4 दिवसामध्ये त्याला रिड्रेस करून ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये परत क्रेडिट करतात. म्हणजे जर तुम्ही असं काही केलंच नाही तर तुमचं अकाउंट सस्पेन्स अकाउंट, तुमचे पैसे जे आहेत ते सस्पेन्स अकाउंटमध्ये पडून राहतात आणि तुम्हाला ते कधी
डेबिट मिळत नाही तुमच्याकडे, क्रेडिट येत नाही तुमच्याकडे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीची स्वतःहून खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. बिलकुल. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत जेव्हा तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून स्वाईप करता त्यावेळेस तुम्हाला ते कार्ड तुमचं क्लोन होण्याची सुद्धा खूप मोठी शक्यता किंवा भीती असते आणि ते टाळण्यासाठी काय करायला हवं. एक घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती खबरदारी घ्यायची हे तर आपण आता पाहिले, मात्र दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये केलेली शॉपिंग देखील पूर्णपणे सुरक्षित नाहीये. कारण शॉपिंग नंतर जर तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं पेमेंट करणार असाल तर तुम्हाला सावध राहावं लागणार आहे, कारण कार्डचं क्लोन करणाऱ्यांची टोळी कार्यरत झाली आहे. कसं होतं एटीएम कार्डचं क्लोनिंग? स्कीमर नावाचं उपकरण वापरून एटीएम कार्डचं क्लोनिंग केलं जातं. स्कीमरच्या मदतीनं एटीएम कार्डच्या मागच्या बाजूला असलेल्या मॅग्नेटिक स्ट्रिप मधला डेटा चोरला जातो. तुमचं एटीएम कार्ड तुमच्याशिवाय कुणीच वापरत नाही, मग त्यातला डेटा चोरीला जाईल तरी कसा, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. एटीएमचं क्लोनिंग करणारे ठगसेन चक्क एटीएम मशीनच्या कार्ड रीडर जवळ स्कीमर बसवतात. त्यामुळे एटीएम मशीन मधून पैसे काढताना तुमच्या नकळत तुमच्या कार्ड मधला डेटा चोरीला जातो. या 5 गोष्टींकडे लक्ष द्या. एटीएम सेंटर मध्ये प्रामुख्याने 5 ठिकाणी स्कीमर बसवला जातो. लाईट डिफ्युजर एरिया, स्पीकर एरिया, कार्ड रीडर एंट्री स्लॉट, कीबोर्ड एरिया किंवा एटीएम मशीनच्या दोन्ही बाजूला स्कीमर नावाचं उपकरण बसवण्यात येतं. एटीएम मधून पैसे काढताना या 5 ठिकाणी बारकाईने लक्ष द्या. कसा चोरी होतो पिन नंबर? स्कीमरच्या मदतीनं एटीएम कार्ड मधला डेटा चोरल्यानंतर ठगसेन एटीएमचा पिन चोरण्याची तयारी करतात. त्यासाठी एटीएम सेंटर मध्ये अशा ठिकाणी कॅमेरा लावला जातो जिथून पिन टाईप करताना सगळ्या हालचाली टिपल्या जातील. कुणाच्याही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी तो छुपा कॅमेरा लावण्यात येतो. तुम्ही बघू शकता की या एटीएम मशीनला कशा प्रकारे एक छुपा कॅमेरा लावण्यात आला आहे ते. बिलकुल प्रशांतजी, हा रिपोर्ट आपण बघितलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की किती सहज आणि सोप्या पद्धतीनं स्कीमरच्या माध्यमातून तुमचं कार्ड देखील क्लोन केलं जातं. हे सगळं टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी? क्रेडिट कार्ड क्लोनिंग आता सर्वात सोपं फ्रॉड करण्याचं साधन झालं आहे. RBIने सर्व बँकांना त्यांच्या आपला जे आपण क्रेडिट कार्ड वापरतो किंवा डेबिट कार्ड वापरतो त्याच्यामध्ये चिप बसवण्यात सांगितलं आलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर बसवला की ते क्रेडिट कार्ड क्लोनिंग अशक्य होऊन जाईल. मग पहिली गोष्ट म्हणजे ती जून 2013 पर्यंत करायला सांगितलं होतं, तर खूप साऱ्या बँका डिसेंबर पर्यंत ते करतायत. तर सर्वात पहिली खबरदारी म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेकडे लगेच अप्रोच झालं पाहिजे व ही जी मॅग्नेटिक स्ट्रिपवाली जी आपल्याकडे कार्ड्स आहेत त्याच्या बदली त्यांच्याकडनं ते चिपवाला कार्ड तुम्ही मागून घेतलं पाहिजे, कारण तुम्ही मागितल्याशिवाय बँक तुम्हाला देणार नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा तुम्हाला त्या बँकमध्ये तो जर वॉचमन दिसला नाही तर तिकडे ट्रान्झॅक्शन करणं टाळा, कारण तो वॉचमनही त्याच्यात सहभागी होऊ शकत असेल. तिसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही पिन नंबर एंटर करता ह्याच्यामध्ये तुमच्या आजूबाजूला कोण आहे का हे चेक करा. चौथी गोष्ट, जर तुम्हाला कोण मदतीसाठी पुढे येत असेल की मी तुम्हाला मदत करून देतो, तुमचे पैसे काढून देतो, तर अशी मदत कृपया करून त्यांच्याकडनं घेऊ नका, कारण हे ठगसेन असतात. हे काय करतात, हे नंबर तुमचा टाईप करतात तुम्हाला येत असलं तरी, आणि नंतर असे काही बटणं दाबतात की तुमची स्क्रीन ब्लू होऊन जाते आणि मग ते सांगतात की आता ATM बंद पडलंय, तुमचे कार्ड आम्ही तुम्हाला परत दिले, तुम्ही जा. मग नंतर ते दुसरी की दाबून तुमचे पैसे परत काढून घेतात. म्हणजे तसं तुम्हाला ठगतात. नंतरची गोष्ट अशी राहील की हे जे क्रेडिट कार्डच्या ज्या वेंडिंग मशीन्स असतात त्या जर अशा एकांत वासातल्या मशीन्स असतात जिकडे हे एकांत, जिथे जास्त वर्दळ नाही किंवा जिथे वॉचमन नाही किंवा जिथे पोलिसांचा पारा वगैरे नाही आहे, अशा ठिकाणी जर त्या तुम्हाला ATMचं जे वेंडिंग मशीन जर तुम्हाला मिळालं तर कृपया करून ते वापरू नका. बिलकुल प्रशांतजी, या छोट्या छोट्या गोष्टी असतात, मात्र त्या जर लक्षपूर्वक केल्या तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीला सामोरं जावं लागणार नाही. खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही दिलेलं आहे. आमचे TV9चे प्रेक्षक हे सर्व ऐकतायत आणि
शॉपिंग जी केली जाणार आहे ऑनलाईन शॉपिंग ती करत असताना या सगळ्या गोष्टी ते काळजीपूर्वक पाळतील आणि कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीला ते बळी ठरणार नाहीत. धन्यवाद TV9 शी बातचीत केली त्याबद्दल. तर सावधानतेनं या सगळ्या गोष्टी करा आणि दिवाळं नाही निघणार तुमचं, कारण या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जर वापर केला तर मनमुराद अशी शॉपिंग तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता आणि दिवाळी आनंदाने साजरी करू शकता. इथेच थांबूयात. नमस्कार.